बाबा रागवले. माझा पायीच्या मध्ये असा अटकला होता बघा असा, आणि मी उडी खायची की असंच अटकून होता. तर मग पायी इथे मोडला होता, म्हणजे मोडला नव्हता म्हणजे पिनगाळा होता बघा इथे. तर दवाखान्यात खूपच पैसे गेले तुम्ही आपले, काय सांगू. इथून या दगडावरती पडलो मी, इथून त्याच्या खाली उडी पडली मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये. तर कालच दुखणं राहिलं बघा, तर आज केली बघा मी आंघोळ मस्तपैकी, लगे फ्रेश झालो. आज काय त्या तापीमुळे मला आंघोळच करतात नव्हती. तर परभणीवरून आलतो मी, तुम्हाला तर आता ब्लॉगमध्ये टाकलीच आहे क्लिप मी. तर हे बघा पाऊस तर सुरूच पण आहे बघा, रिमझिम रिमझिम. हे असाच दिवस सुरू आहे आता, दिवसभर पाऊस लगे. आता काय करावं, हे आईने आली आता कापड पावसासाठी बसण्यासाठी. केस खूपच वाढले होते आपली, तर कटिंग पण करून घेतली बघा आपण, साधीच कटिंग राहते आपली. तर मला एक काटा बोलला होता, तर ही गावाकडची ट्रिक आहे. तर त्या काट्याच्या जागी मी फक्त एकच दिवस रुचकीचा चीक घातला. रुचकी एक हे ती झाड आहे, त्याच्यामध्ये चीक घातला ढवळा, तर एका रातात वरी आला काटा. अशी ट्रिक आहे बघा गावाकडची. तर काटा निघलेला आहे, ते तीन पदरी कातडे. मला असं वाटतं की समज हातात 3 कातडे येतात, 3 कातडे एवढा खोल गेलता, लगे इतका असा खोल गेलता काटा, ते आपल्या निघला बाहेर येऊन. बघा मग गावाकडची ट्रिक. तर मी कपडे शिवाय टाकले होते बघा, आता येतात का नाही मला ते घालून बघतो मी. तर हे बघा शिवून घेतले, तर असे दिसायले. तर मला काय जास्त सूट होईन बापा असं वाटायला. हे बघा काय माहित, मी कधीच असे घालत नाही कपडे, पण आज शिवून घालून लागले. तर आई म्हणली घाल शिवून. तर वातावरण दिसायले आज बघा. येईल काय आज पाऊस. त्याच्यामुळेच काम नाही का आज. आमच्या टोपलीत तसेच ना, निघाच्या टायमाला शितुडे आले, टाइम होऊन गेला. ओंकारनं आणला बघा कट्टा. बाबा काल गेले ते गावाला, तर गावावरून आणला बघा कांद्याचा कट्टा. बाबाला उचलत नाही, तर यानं आणला बघा उचलून. कोणी कटवायचा तिकडे घरात ठेवून कर. जडे काय जडे का पहिलवान आहे तू तो. बाबा आणली मी कपडे शिवून आणलेत मी. यायलेत बराबर. तुमचे आणले जोगड तेल करून लागते. हा बघा आमच्या शेजारचा बबलू. बघा मांजरीशी कसं खेळते, खाली मांजराची पिल्ले येत नाही. त्यानेच पाळलेली मांजरची, म्हणजे त्याच परवानगीने. ते मांजरीचा खूप लाड करते. त्याच मांजरीची पिल्ले आमच्या घरात होते अगोदर, आता त्याच्या तिथे गेले बघा काड्याच्या खाली. त्याच्याकडे जातो आता मी. ए बाबल्या पकड की मांजरीच्या पिल्ल्यानं. इकडे पिल्लू कडे पिल्लू रे. हिच्यात आहे पिल्ली कुठे तर काय माहित. बबल्या कुठे पिल्लू तिकडे तर मांजर आहे. पिल्लू कुठे पिल्लू हा ते खाली गेले रॅकच्या खाली. तिकडे रे, ते बघ तिकडे त्याच्या खाली. हे काय इकडे याच्या खाली गेले, याच्या खाली इथं तिच्या खाली गेले, त्याच्या खाली. नाही पकडू देत, चल आता नाही पकडू देत ते. फोटो उभा राह फोटो काढतो. हा इटीवर उभा राह, फोटो काढतो. इथं उभा राह उभा, फोटो काढतो रे. उभा राह, काढू का? पोच दे की चांगला. ढवळं काय लावलं इथं, पावडर लावलं काय?
काय लावलं पावडर का पीठ? उभं राहा की चांगलं. अरे उभं राहा उभं राहा. अरे आलाय. उतरायली खाली. अरे पुन्हा याला बरी त्याला फोटो काढा दाखव त्याला एकदा. दाखवायचा काय? हा. फोटो बघायला तो. नाचतो का? नाच बर नाच. गाणं म्हण. गाणं म्हण ना बबले. म्हण गाणं. म्हण गाणं. खूपच वास सुटत आहे आज. पपई हलते आपली, झाड पण हलतय. गाव येर हलतय, हे जांभळीचं झाड सुद्धा हलतय. लय म्हणजे लय वार सुटलं इकडे आज. दिवसभर वारच आहे. हे बघा आमच्या घरात एक पिल्लू आहे आणि बबलूच्या घरात एक पिल्लू आहे. बघा हे मला जर नीती वाटते पिल्ल्याला. हे बघा तुम्हीच किती राख लावली. हा हा राख लावली. नाही नाही नाही. खरं बोललं की राग येतो. मोठं केलं हे बघा बाबा रागवले. रागवली बाबा. ईश्वनाथची शाळा सुटली. हाला ईश्वनाथ इकडे बघ. एक मला लिंबाचं बारकं झाड आहे ते आपण नेऊन लावायचं का वावरत नाही तर कुठतरी. हे बघ इकडं. हा ते झाड काय करायला? हे झाड उपटू द्या मनात नाहीतर वावरात नेऊन लावू. हे बघा मुळा सगळं उपटतच नाही गिरे तर काय आता लागतं का नाही बघू. इथे माझ्या दारात लावायचं. दारात पण नाही आई ते लावा तुम्ही. बघा आम्ही झाड फुटेल जरा मोठं होईल. आता आम्ही दोघे चालू आहेत बघा माळाकडच्या वावरात. आम्ही त्याला माळाकडचंच नाव दिलेलं आहे म्हणजे माळाकडचं वावर म्हणून. तर चला मी घेतले बघा 2-2 बिस्किट पुढे म्हणजे 2च म्हणजे याला एक आणि मला एक. तर आता वातावरण बघावं म्हणलं माळाकडच्या वावराकडचं कारण की लय दिवस झाला आम्ही बघितलंच नाही. आता विहीर वगैरे काय कशी झाली असन आता बघन लागन. हाय कर सुरुवात. तुला कोणता बिस्किट आवडते? हेच का? मी बराबर हेच आणला मग. तर आवडतात. कसा लागला मग? आता मस्त हिरवगार फुटते बघ. लय भारी. बघा याला आम्ही भिंगऱ्याचं झाड म्हणतो. तर याच्या भिंगऱ्या बनवायचो आम्ही. हे बघा याच्या भिंगऱ्या बनवायचो आम्ही. विश्वनाथ आता पण बनवते. आमच्या लहानपणी आम्ही बनवायचो. विश्वनाथ बनवते. वल्या झाले नाही तर घेतले असते आपण घरी. तर बनवतात विश्वनाथ. वल्या नाहीत बनवतात ती वातड झाल्यात. नदीत थोडंसंच पाणी जमलंय. चल तर हे बघा माळाकडचं आपलं वावर आलेलं आहे. तर या शेताची मशागत पण झालेली नाही. आणि आपल्या विहिरीकडे जाऊ अगोदर. हे बघा विहिरीतलं पाणी तर नितळच इकडे सगळं. हा हे का नाही सगळं नितळच आहे. तर बापरे
माशा पण याच्यामध्ये. तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर खूपच विहिरीचं पाणी गढूळ आहे. आणि या विहिरीचं तुम्ही बघू शकता तर किती नितळे पाणी आहे. खूपच गावातून पोहण्यासाठी विहीर म्हणजे तर हीच विहीर आहे पोहण्यासाठी फेमस म्हणली तर. कोणी सगळ्यात जास्त मुलं इथंच पोहायला येतात. कारण की इथून ही जरा डेंजर दिसायला बघा तुम्ही, जरा खतरनाक आहे. पण काय माहिती याच विहिरीची आवड आहे सगळ्याला. तर हे जे बघता तुम्ही झाड, तर चला मग या लवकर इकडे तुम्हाला. तर हे जे 2 झाडं आहेत, हे 2 झाड आहेत इकडे. तर हे जे 2 झाडं आहेत यांच्याशी आमचं खूपच म्हणजे खूपच नातं जोडलेलं आहे लहानपणापासून. सुदर्शन आणि मी जेव्हा मामा वगैरे ते काम करायला यायचे, आम्ही तर त्याच्यावर बोलत असायचो, नुसतं भाकर वगैरे खायचो आम्ही. आणि या झाडावरती मस्त खेळायचो आम्ही. काय सांगू, आम्ही खूपच खेळायचो सुदर्शन आणि मी. आमच्या दोघांचा 2 जोड राहायचा लहानपणी. आता काय सांगावं, गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. तसंच आहे आता या झाडाची आमची अवस्था. बघा कसं आता आठवतंय पहिले कसं आहे. लय खेळायचो विषय आम्ही पहिले. अरे टोळीचं बॅग कसं काय आलं इकडे? हा बघ, चिमणी आणते आता. चिमण्या आणतात काय? तर ही बघू शकता तुम्ही, ही टोकी आहे सगळी हिरवीगार बनलेली. आता ते त्यावेळेस पण हिरवीगार असायची, म्हणजे खूपच हिरवीगार. तर आम्ही यायचो इकडे, मस्त दगडावर बसायचो, मस्त गाईचा गोटा खेळायचो आम्ही. या इकडे दाखवतो. आम्ही पहिले या सगळ्या दगडांना मस्त बसायचो, असं मस्त. त्यावेळेस पायात चपला पण नसायच्या, असंच कोण इकडे हिंडायचो आम्ही. आणि ही जी जाळी दाखव इकडे ही जाळी, ही जी जाळी आहे ना, तर या जाळी खाली एवढं घनदाट असायचं, म्हणजे सगळं जाळीनं सगळं पॅक झालेलं. तर आम्ही मस्त हिच्यामध्ये बसायचो लपवून वगैरे, मस्त हिच्यामध्ये खूपच सारं. आणि हे जे झाड आहे, तर याची सुदर्शन मस्तपैकी याचे फुगे बनवायचा. आता पण बनवतो, त्याला ध्यान येत असं. आणि आपला कॅमेरा घेतला हातात विश्वनाथ, तो पण बनवतो, त्याला माहित असं नाही आता. पण या झाडाचे मस्तपैकी फुगे बनवायचं ते मला तर येत नव्हतं बापा, पण काय त्यांना येत होतं. तर बघा हे कशी आता आठवणीच. आता आलो तरी इकडे पहिल्यासारखं काहीच वाटत नाही, फक्त ध्यान येते पहिलं कसं होतं कसं नाही. आता तेवढी मजाच नाही राहिली असं मला वाटायला. तर हे बघा, हे आहे मोवाचं झाड. याला टोईचं पण झाड म्हणतात, कारण की याला टोई पण म्हणतात, मोह पण म्हणतात. या झाडावर पण आम्ही खूपच खेळायचो. आता विश्वनाथ, थांबा तुम्हाला दाखवतो. हा विश्वनाथ आहे बघा. तर हा विश्वनाथ जेव्हा लहान होता तेव्हा सुंदराने त्याला नेलतं बघा वरी नेलतं. मी वावरात नेमकं चालतो, वरी नेलं, त्याला आटकून टाकलं. त्याला काही विश्वनाथला खाली उतरता येईन. पहिले त्याला लहान होता खूपच, त्याला झाडावर पण चढत येत नव्हतं. तर इथं नेलं त्यानं. मग मी गेलो वरती बघा, सांगतो मला जरा सवय बघा झाडचं रेंग चढणं, म्हणजे झाडावरती. मी गेलो आणि त्याला माझ्या पाठकुळी लटक म्हणलं वांद्यासारखं, आणि त्याला आणलं बघा खाली. नाही तर विश्वनाथाला लढू लागला. बघा इकडे एक ढेर आहे छोटस, आणि इकडे एक आहे मामाचं. काय झालं ताई, ध्यान आहे का काय? झाडावर न्याय शिकू लागलं आणि तिथं नेलं मला वडीत, आणि तिथंच अटकून ठेवलं. मग उतरून बी झालं, बसलं तिथं जागीच बसलं ना का नाही, एकदम उतरून पण. आम्हाला घावली बघा पानेर, कसे चालले ते.
खेळा रे, तुमचं जंगल आहे का, पळू नका. चल बघा विहिरीचं खरपण. इथे खूप मोठा मोठा साप राहतात, कधी आढळतात कधी नाही. तर लहानपणी आम्ही ते टोळीच्या ब्या आहेत ना, ब्या इथं लावून टाकल्या होत्या, पण इथं काय फुटलेच नाही वाटते त्यावेळेस. हे बघा इथे लावून टाकले होते आम्ही, तर त्यावेळेस फुटलेच नाही इथं झाडं. हे बघा अडचण असली म्हणल्यावर साप वगैरे तर असणारच. काही पण बघिश ना जाऊ, फुल विहीर भरली तिच्यात एक मोठा साप घुसते तिच्यामध्ये. धामीन तिच्यामध्ये असतीच मोठी साप. एका दिवशी काय करू लागलो माहिती आहे का, मी तिथून उडी खाऊ लागलो. मग हे आलती बघ सायत्राबाई आपल्यासोबत. इकडे बघ ना, तिथून उडी खाऊ लागलो मी. गपकन धामीन दिसली जाईल, आधी 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 धामीन. तरी मी गपकन थांबवली माझी उडी. नाही तिथं उभं होतो मी, उभं असलो ना, इथून गपकन निघली धामीन. इथं मुडकं काढलं तिनं मोठं, नाही तर मी खाणार होतो. तसं काय ना करत ती पण भेवले वाटते ना आपल्याला. बघा तुम्ही आता इथं बघू शकता, हे जे दिसत आहे हे माझ्या यानेच उरलं होतं जास्त. हे माझा पाय हिच्यामध्ये असा अटकला होता बघा असा, आणि मी उडी खायची की असंच अटकून होता. तर मग पाय इथं मोडला होता, मोडला नव्हता म्हणजे पिनगाळा होता बघा इथे. तर दवाखान्यात खूपच पैसे गेले मग आपले, काय सांगावं. इथून या दगडावरती पडलो मी, इथून त्याच्या खाली उडी पडली मी, काय सांगावं. असे भयानक इथं म्हणजे असं लटकूनच. मी लहान होतो त्यावेळेस, म्हणजे 3-4 वर्षाखाली लहान होतो. इथं 2-3 सेकंद तरी लटकून राहिलो, मग पडलो बघा हातावर. मुंडक्यावर पडलो असतो तर काय खरं नव्हतं. मग बघा इथून असं उभं राहिलो, काही याच्यामध्ये पाय घातला मला ध्यान नाही. आता तरी कळतंय पाय घातला म्हणून, कारण की आता मोठा पाय आहे. त्यावेळेस लहान पाय होता माझा. तर डायरेक्ट उडीच खाण्यात आली, आणि ते पुन्हा सुरकी खाली गेलो नीटच खाली, आणि इथंच लटकून बसलो अटकून. मला वाटलं मग त्यावेळेस असं खतरनाक घाबरलो मी, की मला वाटलं आता कोण धरलं मला, कोण नाही बापा, काऊन धरलं मला. लय घाबरलो होतो. ते घाबरणं पुन्हा खाली पडणं, पुन्हा एका हातानेच पोहणं, एका हाताने पायाला धरणं, खूपच अवघड झाली माझी परिस्थिती. तर चलो बघा घराकडे आपण आता जरा बघून वगैरे लवकर जाणं लागेल, नाही तर घरची वाट बघत होतं एवढा वेळ काऊन. काय सर्प गार्डन मध्ये का? हा मी आपण बघितले, मी तिथंच गेलतो सिद्धार्थ गार्डन मध्ये, औरंगाबादच ना गार्डन. तू कोणीकडे हाणायला मित्र, आता हाणतोयस. अरे फकाट झाला काय तू, चल जाऊ दे, उशीर व्हायला आपल्याला. आई थांबली इथं रस्त्यातच, ह्या शेळ्या चरायला. तर इथे झाड तोडून टाकलं तर. अरे कस काय आली कसकी, चल काय विषय काय तुला पाहून आली. चल का आता येऊ दे मग, चोर दे तोपर्यंत इथंच. तो आ चुके हैं हम अब घर पर. विश्वनाथ ने लगाना सुरुवात किया पेड़. आता ते काही त्यामधल्या लिंबूला काय उगत नाही, तर आता हेच ट्राय करत आहोत आम्ही आता बघून. हे टोईचे फुटले झाड. नाही ते लागले. तर 2 दिवस आपला व्लॉग कधीच पडला नव्हता, तर आपलं दुःख लागलं तुम्हाला तर माहिती बनवली गेली तुम्ही. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा आपला हा व्लॉग? आवडला जर असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात मग आता पुढच्या व्लॉगमध्ये. तर मग धन्यवाद, बाय बाय.